बेहदची परम महाशांती. आजचा विषय आहे सूक्ष्म जगात पॉवरची लढाई होते का? बापूजींच्या ज्ञानानुसार आपण ज्या स्थूल जगात राहतो तिथे लहान मासा मोठ्या माशाने खाल्ला, एक राष्ट्र दुसऱ्यावर सत्ता मिळवतंय, एक व्यक्ती दुसऱ्याच्या शक्तीवर ताबा मिळवतंय हे आपण रोज पाहतो. पण दृश्य सूक्ष्म जगात आकाशगंगा आणि ब्रह्मांड स्तरावरही घडतं आणि त्याचं प्रमाण कितीतरी पटींनी मोठं आहे. सूक्ष्म जगात पॉवरफुल आत्मा गॅलेक्झ्यांमध्ये ब्रह्मांडांमध्ये फिरतात. कालचक्राच्या शेवटी जेव्हा महाकल्प प्रलय किंवा महाकाल प्रलय येतो तेव्हा त्या ब्रह्मांडातील जडतत्व महाकाल अग्नीमध्ये भस्म होतात. पण चेतन आत्मा मात्र वेगळे होतात. अशा अवस्थेमध्ये 14, 15, 16 कलांचे पॉवरफुल आत्मे 2, 3, 4 कलांच्या आत्म्यांना आपल्यामध्ये गुरुत्वाकर्षणाने खेचून घेतात आणि यामुळे त्यांना प्रचंड ऊर्जाही मिळते. हे आत्मे निराकारी असतात, म्हणून त्यांना कर्मबंधन नसते. कर्मबंधन तर स्थूल किंवा आकार्य अवस्थेमध्ये असते. ही प्रक्रिया म्हणजे जणू आत्मिक जगातील पॉवरची लढाईच आहे. पृथ्वीवर जसे लहान माशाला मोठा मासा खातो, तसेच सूक्ष्म जगतामध्ये पॉवरफुल आत्मे कमकुवत आत्म्यांना शोषून घेतात. बापूजींनी स्पष्ट केले, अशा आत्म्यांना चोर आत्मा म्हणता येईल, कारण त्या इतर आत्म्यांची शक्ती ते स्वतःमध्ये सामावून घेतात. पृथ्वीवरही या सूक्ष्म शक्तींचा प्रभाव दिसतो. काही तांत्रिक हे मोठ्या सूक्ष्म असुरांचे एजंट असतात. रस्त्यावर, रेल्वेमध्ये अचानक घडणारे अपघात अनेकदा या सूक्ष्म शक्तींनीच घडवलेले असतात. कारण त्यात मृत्यू पावलेल्या आत्म्यांना सूक्ष्म असुर पकडून स्वतःमध्ये सामावून घेतात आणि त्यांच्या पॉवरचा उपभोग घेतात. हे असुर पृथ्वीपासून 100, 200, 500 किलोमीटरवर सूक्ष्म जगतामध्ये बसलेले असतात. त्यांच्यामध्ये सर्व धर्मांच्या आत्म्यांचा समावेश आहे. जसा स्थूल जगतामध्ये एखादा चोर असतो, तसेच हे सूक्ष्म जगतातील चोर आत्मे आहेत. मात्र हे सगळं घडूनही परमधाम आणि महापरमधाम या स्थळी आत्म्यांना खरी परमशांती मिळते. पण सर्वच ब्रह्मांडात असे घडते असे नाही. काही ब्रह्मांडात अशा आत्मे अजिबात नाहीत, पण काही ठिकाणी ते सापडतात. म्हणूनच मल्टिवर्स स्तरावर परिवर्तन आणि स्वच्छतेची आवश्यकता आहे. बापूजी म्हणतात, मल्टिवर्स चोरांनी भरलाय, म्हणून एकदा हा मल्टिवर्स जाळून नवीन मल्टिवर्स निर्माण केला जाईल, जिथे खऱ्या अर्थाने परमशांती प्रस्थापित होईल. म्हणजेच अगदी स्पष्ट आहे. हो, सूक्ष्म जगतातही पॉवरची लढाई होते, पण अंतिम सत्य हेच आहे की या सर्वांच्या पलीकडे परमधाम आहे, जिथे खरी परमशांती आहे. परमशांती.